तर आज दिवसाची सुरुवात झाली मस्त एकदम गरमागरम आणि कडक चहापासून. हॅलो, हाय, नमस्कार. मी प्रियंका. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तरी तर मी किट्टूला ब्रश करायचं सांगितला तर मस्त कंबर हलू डान्स करत होता, तुम्ही पहा. आणि नंतर मला भेंडीच्या भाजीसाठी शेंगदाण्याचं कूट हवं होतं, म्हणून अगोदर शेंगदाणे भाजून घेतले, त्याचे सलपटं काढून मस्त मिक्सरमधून काढून घेतलं. आणि जेवणामध्ये मी भेंडीची भाजी सोबत दह्याची चटणी बनवली होती. हा हा हा. जेवण झाल्यानंतर किट्टूने जे पप्पाने मस्त झोक्यामध्ये बसून झोका घेतला दोघं बापलेकांनी. दुपारी झोपेतून उठल्यानंतर किट्टूला भूक लागली होती, त्याला काहीतरी खायला पाहिजे होतं. त्याला म्हटलं, बेटा पोळी भाजी खाय. तर तो म्हणत होता, नाही मला पोळी भाजी नाही पाहिजे, दुसरं काहीतरी दे, रोज रोज पोळी भाजीच खाऊ घालते तू. तर मग त्याला आज थोडासा चिवडा खायला दिला होता. चिवडा खाऊन पण त्याचं पोट नाही भरलं. मग त्याला नंतर मँगो कट करून दिला. किट्टूला मँगो रोज जरी खायला दिला ना तरी तो नाही म्हणत नाही, त्याला मँगो खूप जास्त आवडतात. आणि तो गोड असला ना तर मग तर बापरे बाप, सांगूच नका. दिवसातून 2 जरी मँगो त्याला खायला दिले ना तरी तो नाही म्हणत नाही. पण त्याला 2 काही देत नसते, मी एकच देते. त्याच्यातला पण थोडासा मँगो मी खात असते त्याच्याबरोबर. मँगो खाल्ल्यानंतर, चिवडा खाल्ल्यानंतर किट्टूमध्ये खूप सारी एनर्जी आली होती. मग त्याला म्हटलं, चल आपण एक छोटासा गेम खेळूया. त्याच्यासोबत गेम खेळली, थोडीशी मस्ती केली. तर असाच आजचा दिवस. चलो बाय.